Unit number 4, partial differential equation. You note this now, revision session. Partial differential equation. Partial differentiation. Actually, the concept is you have to differentiate the given function, okay, partly. That is called as partial differential equation. If any variable contain two or more variables, means suppose z is a function of either f of x and y, then we have to use partial differentiation. Everyone, yes or no? Ordinary derivative मध्ये आपण कसं करतो? जर y is equal to फक्त फंक्शन ऑफ f of x असेल तर इथं काय असेल? ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असेल. याचा थोडासा डिफरन्स, याचं डिफरन्शिएशन कसं असेल? dy upon dx. आणि याचं डिफरन्शिएशन, आता हा जो y आहे तो चेंज फक्त एका व्हेरिएबलमुळे होतो. कोणत्या व्हेरिएबलमुळे होतो? x मुळे. आणि हा जो z आहे तो किती व्हेरिएबलमुळे चेंज होतो? दोन व्हेरिएबलमुळे. म्हणजे हा z डिपेंड आहे कोणावरती? x वरती आणि y वरती. तर मला इथे सांगा आता ह्याचं डिफरन्शिएशन जे होईल ते डॅबा z अपॉन काय असेल? डॅबा x. आणि दुसरं जे डेरिव्हेटिव्ह मिळेल ते काय असेल? डॅबा z अपॉन किती? डॅबा y. So first you let me know, suppose I have z is equal to x cube y square plus y into cos x, okay? And now here I am taking one more function for here, so y is equal to only here x cube into sin of x. So you tell me how to take the differentiation. You observe the variable z. Z is a function of how many variables now? Two variables, x and y. Here y is a function of how many variables? One only, that is x. So differentiation of z, partial का ordinary? Partial. सांगायचं डेरिव्हेटिव्ह डॅबा z अपॉन डॅबा x मला सांगा इथे. y स्क्वायर कीपिंग कांस्टेंट. पहले कांस्टेंट को साइड में रख देना. जब भी आप डेरिवेटिव लेते हो तो कांस्टेंट को साइड में रख दो. डिफरेंशिएशन विद रिस्पेक्ट टू x बोला है तो x का डेरिवेटिव यहाँ पे होगा. ये कितना होगा? 3x स्क्वायर प्लस अब कौन कांस्टेंट है? y यहाँ पे कांस्टेंट. तो cos का डेरिवेटिव कितना होगा? माइनस sin x. ओके. सिमिलरली यू कॅन टेल मी ऑल्सो डॅबा z बाय डॅबा y किती असेल? आता कांस्टेंट कोणाला ठेवायचा? x क्यूब ला. x क्यूब कांस्टेंट हा किती झाला? 2y. ओके. y चं फक्त डेरिव्हेटिव्ह प्लस cos x काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि y चं डेरिव्हेटिव्ह किती? 1. तर या पद्धतीने तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हचं ते घ्या. कॉन्सेप्ट येणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काही विचारतील म्हणजे हे शो करा, ते शो करा, डॅबा 2y बाय डॅबा xy काढा किंवा डॅबा 2y अपॉन डॅबा x स्क्वेअर किंवा डॅबा y स्क्वेअर. मी अगोदर ते सांगितलं होतं टॉपिक स्टार्ट होताना, बरोबर? व्हॉटएव्हर ते काही पाहिजे ते विचारतील, आपल्याला ते डेरिव्हेटिव्हज आले पाहिजे. मग इथं जनरल डिफरन्शिएशन घेतलं तर जनरल डिफरन्शिएशन तुम्हाला येतच. आता हे फक्त एका व्हेरिएबलचं फंक्शन आहे तर नोटेशन इथं काय होते? dy अपॉन dx. दिस नोटेशन इज डिफरंट. हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर राहतं, पार्शियल डिफरन्शिएट करतो, याला आपण काय करतो? ऑर्डिनरी डिफरन्शिएट याला करतो. म्हणजे सगळा डिफरन्शिएट करतो याच्यामध्ये जेवढे व्हेरिएबल आहेत. इथं एकच व्हेरिएबल असेल तर इथं तुम्ही एक रूल वापरणार. हा रूल कोणता? इथं दोन फंक्शन वेगळे आहेत, बरोबर? x क्यूब वेगळा आहे आणि sin x इथं वेगळा आहे. सांगा इथं डिफरन्शिएशन कसं येईल? x क्यूब मी असं करेन, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x प्लस आता sin x मी ॲज इट इज ठेवून x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ह्याला कोणता रूल म्हणतो? युवी रूल किंवा प्रोडक्ट रूल इथं म्हणायचं. याला काय म्हणायचं? साधा डेरिव्हेटिव्हचं काय म्हणायचं? प्रोडक्ट रूल. नाउ सेम डिफरन्शिएशन रूल्स, that is a question rule, product rule, addition rule, subtraction rule, okay, everything rule which is applicable for ordinary differentiation, same we have to applicable for partial derivatives. सगळे रूल्स, सगळे फॉर्म्युले ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हचे आपण कशाला अप्लाय करणार आहे? पार्शियल डेरिव्हेटिव्हला. कळालं? ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जे काही तुम्हाला विचारतील ते आपण इथं फाइंड आउट करू. ओके. तर हा झाला तुमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हचा इथे डिफरन्स. नाउ आता याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट असा आहे की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन, हायर ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन. आता ते हायर ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन काय असेल? एकापेक्षा जास्त वेळा डिफरन्शिएट केला तर त्याला आपण काय म्हणू? हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सपोज माझ्याकडे z फंक्शन आहे. ओके. z फंक्शनला मी आता इथं डिफरन्शिएट केला. सपोज z इज अ फंक्शन ऑफ व्हॉट इज दॅट हियर? f ऑफ xy. म्हणजे z चं डिफरन्शिएशन किती पद्धतीने होईल? एक विथ रिस्पेक्ट टू x आणि दुसरं विथ रिस्पेक्ट टू y ने. हा, सगळेजण जागे राहतील. मला सांगा याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x काय होईल? डॅबा z बाय डॅबा x. ओके. मी याला अजून एकदा डिफरन्शिएट केला, ओके, डॅबा बाय डॅबा x न, तर ते नोटेशन कशामध्ये जाईल?
डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. ओके, यू सी नाव मी आता डॅबा झेड अपॉन डॅबा वाय करतो. ओके, आणि याला मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू हा वाय होता, मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू याला एक्स केला. ओके, सो लेट मी टेल यू गाइस, डॅबा 2z अपॉन डॅबा x into डॅबा y. Now I have डॅबा z upon डॅबा x and I have to differentiate with respect to y. Okay, I have to differentiate with respect to y. So what is the notation here? Daba 2z upon daba y into daba x. Now I have daba by or daba z upon daba y, and I again differentiate with respect to y. So it will becomes daba 2z upon daba y square. तो देखो यहाँ पे ये मैंने किस लिए लिया है कि दिस इज कॉल्ड एज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर हायर ऑर्डर म्हणजे इथं 2च डेरिव्हेटिव्ह येते. डेरिव्हेटिव्हची पॉवर मॅक्सिमम किती आहे इथे 2च आहे. 2 पेक्षा जास्त आहे का इथे नाही. सो इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑर्डर 2 दैट इज कॉल्ड एज योर हायर ऑर्डर. यू कैन आल्सो डिफरेंशिएट z with respect to suppose असं डॅबा क्यूब अपॉन डॅबा क्यूब z with respect to suppose y, and again we have to differentiate, means we have to differentiate this daba z upon daba y. Let's see, daba z upon daba y, and I want to suppose differentiate this daba z by daba y with respect to x, but two times. Okay, means डबल डेरिवेटिव मुझे इसका लेना है with respect to x से. तो ये नोटेशन यहाँ पे क्या बन जाएगा, daba cube z upon daba x square and daba y. ओके, म्हणजे तुम्ही ऑर्डर 3 पेक्षा पण इथे जास्त डेरिव्हेटिव्ह इथे घेऊ शकता. आता हे जे नोटेशन आहे या नोटेशन मध्ये फर्स्ट डिफरेंशिएशन किसका लेना है मुझे, जो लास्ट का होता है विद रिस्पेक्ट टू y, बाद में किसका करेंगे x. यहाँ पे पहले किसका है विद रिस्पेक्ट टू x, बाद में किसका y. बट हम कैसे लिखते हैं, देखो जैसे ऑर्डर है वैसे ही हम लिख रहे हैं. इसका डिफरेंशिएशन विद रिस्पेक्ट टू x पहले ऐसे रीड करेंगे देन y. और यहाँ पे देखा ये दोनों कॉन्सेप्ट मैंने देखे, देखो यहाँ पे ये दोनों डैबा 2z अपॉन डैबा xy एंड डैबा 2z अपॉन डैबा yx, इन दोनों की वैल्यू क्या आती है, सेम आती है. और ये दोनों की वैल्यू यहाँ पे सेम आती है. तो मैं इसको एक प्रॉपर्टी को मैंने नाम दिया था, वो प्रॉपर्टी क्या थी, दिस इज कॉल्ड एज कम्युलेटिव प्रॉपर्टी. मीन्स ये प्रॉपर्टी क्या होती है कि ये प्रॉपर्टी जस्ट ये सिंपल है, डैबा 2z अपॉन डैबा x इंटू डैबा y, दिस इज इक्वल टू डैबा 2z अपॉन डॅबा y into डॅबा x, and this property is called as cumulative property. आता बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे असं शो करा म्हणून विचारतात, बरोबर ना. शो दॅट दिस डॅबा 2z अपॉन डॅबा xy इक्वल टू डॅबा 2z अपॉन डॅबा yx, असे बरेचसे क्वेश्चन असतात इथे. तर ही झाली कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी, याचा आन्सर सेम असतो. ओके, आपण एखादं एक्झाम्पल नाही कंप्लीट करू. आता माझ्याकडे समजा z इज इक्वल टू आहे x³ into y square. ओके, सिंपल एक्झाम्पल. So let me tell first how to show this property. Okay, तर याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू, आता मी y ने करतो किंवा x ने करतो, कसंही करा ते प्रॉपर्टी. सो यू टेल मी नाउ डॅबा z अपॉन डॅबा x, इसका क्या आएगा, डॅबा z अपॉन डॅबा x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू ओनली x, कीपिंग y एज अ कांस्टेंट. y को कांस्टेंट किया तो y स्क्वायर, एंड x³ का डेरिवेटिव कितना होगा 3x स्क्वायर. नाउ इसको मुझे अगेन डिफरेंशिएट करना पड़ेगा. देखो मैंने पहले डैबा z बाय डैबा x लिया, बाद में किससे करना पड़ेगा विद रिस्पेक्ट टू y. सो डैबा बाय डैबा y ऑफ डैबा z अपॉन डैबा x मींस दैट डैबा 2z अपॉन डैबा y इनटू डैबा x. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह, त्या सगळ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे आता तुम्ही y. कळते का. मग कॉन्स्टंट कोणाला ठेवणार x स्क्वेअरला, म्हणजे हा टोटल 3x स्क्वेअर काय झाला कॉन्स्टंट झाला, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार y स्क्वेअरचं. किती झालं हे 2y, बरोबर ना. म्हणजे टोटल मी असं लिहू का 6x²y. मी असं करतो आता 6x²y. आता दुसरी स्टेप. ओके, दुसऱ्या स्टेप मध्ये जसं डॅबा z बाय डॅबा x तुम्ही फाइंड आउट केले, तसं आता काय फाइंड आउट करा, डॅबा z अपॉन क्या करोगे गाइस, डॅबा y. तो कांस्टेंट किसको रखोगे, x को कांस्टेंट रखोगे, x³ इज अ कांस्टेंट. सो डेरिवेटिव ऑफ y² इज व्हाट 2y. यस सर नो. नाउ डैबा इसको ही डिफरेंशिएट करेंगे, डैबा बाय डैबा x ऑफ डैबा z अपॉन डैबा y. ये नोटेशन यहाँ पे क्या होता है ये आपको पता है. सो यू टेल मी विद रिस्पेक्ट टू x मुझे करना है, तो 2y क्या हो जाएगा कांस्टेंट, एंड x³ का डेरिवेटिव कितना हो जाएगा 3x². सो व्हाट इज दैट, द नोटेशन बिकम्स डैबा 2z अपॉन डैबा x डैबा y, दिस इज इक्वल टू, दिस विल बिकम 6
x square y. You see this result and this result. These are the same. Yes or no? तर हे काय झालं तुमचं? दिस इज कॉल्ड ॲज कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं शो करायला विचारतात. बेसिक इंट्रोडक्शन समजला याचा? यस और नो? ठीक है, अब इसके एग्जाम्पल्स हम सॉल्व करेंगे. Examples on direct differentiation. Examples on direct differentiation. Examples on direct differentiation. आपण इथं जे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे तीच एक्झाम्पल मी घेणार आहे. Okay, so everyone you need to write now. If u equals to log of tan x plus tan y plus tan z, show that sin 2x divided by u by divided by x plus sin 2y divided by u by divided by y plus sin 2z divided by u by divided by z, and that will equal to result we have to get in here 2. Everyone you need to write a फर्स्ट कंप्लीट करना है. चलो मुझे अभी बताओ यहाँ पे आपको दिया क्या है कि u दिया है और इन्होंने क्या बोला है कि इन्होंने ये जो साइड दी है इसका LHS देखना फोकस करके इक्वल टू RHS को वैल्यू कितनी दिखानी है? 2 दिखानी है. कितनी दिखानी है? 2. मैंने बोला था कि आपको बस कॉन्सेप्ट पता होनी चाहिए. आपको क्या क्या यहाँ पे फाइंड कर सकते हैं LHS में? इसके LHS देखिए क्या फाइंड कर सकते हो आप? ये कर सकता हूँ, ये भी कर सकता हूँ और ये भी कर सकता हूँ. बाद में क्या करेंगे? LHS कंसीडर करेंगे और हम RHS को शो करेंगे. राइट? ओके, अब इसके डेरिवेटिव लिखते समय थोड़ा स्मार्टली जाना है. मैंने बार बार ये बोला था कि इसको क्या करना है, थोड़ा स्मार्टली जाना है. सो मैं क्या करूंगा? डिफरेंशियल विद रिस्पेक्ट टू u को विद रिस्पेक्ट टू पहले क्या करूंगा? x करूंगा. सो यू टेल मी नाउ व्हाट इज दैट हियर? डैबा u बाय डैबा x कितना आएगा एवरीवन? लॉग का डेरिवेटिव कितना होता है? 1 अपॉन होता है. 1 अपॉन ये आपका f ऑफ x है, ये पूरा एज इट इज रहेगा ना. tan x प्लस tan y प्लस व्हाट इज दैट नाउ हियर? tan z. अब डेरिवेटिव किसका रहेगा? मैंने लॉग का सिर्फ लिया, इस ब्रैकेट का डेरिवेटिव रहेगा. ब्रैकेट का डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू क्या लेना है? x. तो ब्रैकेट का डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू x लेना है. तो इसमें बस ये दोनों क्या हो जाएंगे? कांस्टेंट. ये दोनों कांस्टेंट होते हैं तो इसका डेरिवेटिव कितना रहेगा? 0. एक स्टेप में और एक करता हूँ यहाँ पे गाइस, नहीं तो आपको ये थोड़ा डिफिकल्ट लगेगा. मैंने क्या किया? log ऑफ f ऑफ x का डेरिवेटिव 1 अपॉन f ऑफ x, और बाद में जो डेरिवेटिव रहता है ये किसका रहता है? यहाँ पे अंदर वाले टर्म का tan x का रहता है प्लस tan y का रहता है प्लस व्हाट इज दैट नाउ हियर? tan z का यहाँ पे रहता है, इसका पार्शियल डेरिवेटिव. तो यहाँ पे ये पहला वाला जो एज इट इज था ये मैं एज इट इज रखूंगा. tan x प्लस tan y प्लस व्हाट इज दैट नाउ हियर? tan z. ओके, इसका डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. tan का डेरिवेटिव पार्ट असेल सर्वांना. हां, त्याच्यामध्ये डेरिवेटिव कोणाचं लिहिणार? फक्त tan x लिहिणार. y आणि z चे किती येणार? 0. इथे किती आला मग? sec स्क्वेअर x. बरोबर ना? हां, sec स्क्वेअर x इथे. सो दिस इज व्हाट डॅबा u बाय व्हाट? डॅबा x. Can I write now similarly the remaining derivative? If you have to think about this, डॅबा u by डॅबा y काय येईल? सिमिलरली लिहू शकतो का? हां, इथे 1 अपॉन किती? tan x प्लस tan y प्लस tan z इनटू कितना होगा? sec स्क्वायर y ओनली द डिफरेंस, एंड डैबा u बाय डैबा z इज इक्वल टू ये भी रहेगा मेरे साथ tan x प्लस tan y प्लस व्हाट इज दैट नाउ? tan z, और यहाँ पे कितना होगा? sec स्क्वायर यहाँ पे z. यस और नो? तर आता
इथं करायचं काय आहे आपल्याला. सो व्हॉट इज दॅट नाउ गाइस हियर, साइन ऑफ 2x into dA by u by dA by x. ओके, मीन्स यू सी हियर, अभी मैंने क्या किया, इन तीनों डेरिवेटिव्स मैंने यहाँ पे फाइंड आउट किया. अभी मुझे क्या कंसीडर करना है, मुझे इक्वेशन की LHS इक्वल टू RHS दिखाना है. तो मुझे क्या कंसीडर करना पड़ेगा, LHS. क्या तेजस्वी काय कंसीडर करावं लागेल, LHS. सो कंसीडर गिवन LHS. ये क्वेश्चन में मुझे दी है, इसलिए मैं कंसीडर गिवन LHS. LHS means left hand side, we have to prove this now. LHS equal to, सांगा रे LHS किती आहे याची, sin 2x dA by u by dA by x, sin 2y dA by u by dA by y, sin 2z dA by u by dA by z. आता ऍडिशन करताना थोडं स्मार्टली करायचं. ओके, आता याच्या सगळ्यांमधून कॉमन कोणती टर्म येईल रे, आता ह्याच्यामध्ये पण ही टर्म कॉमन येईल का, पहिली पहा, सगळ्यांमध्ये ऍडिशन आहे ना, तर ही टर्म जी कॉमन येते ती मी बाहेर लिहू काय एकदाच इथे, 1 अपॉन किती लिहिलं पाहिजे मग, tan x प्लस tan y प्लस tan z. आता आतमध्ये ऍडिशन मध्ये काय राहतं ते थोडंसं व्यवस्थित लिहायचं. सांगा मला काय राहील इथे, किती किती आहे बाळांनो, sin 2x आहे इनटू याचा किती राहिला, sec स्क्वेअर x प्लस पुढची टर्म sin 2y इनटू sec स्क्वेअर y प्लस पुढे किती राहील, sin 2z इनटू sec स्क्वेअर, व्हाट इज दैट नाउ, z. यस सर नो, अभी देखना. सो दिस इज इक्वल टू नाउ, नेक्स्ट लाइन. सो LHS इक्वल टू, दिस इज इक्वल टू, ये तो डिनोमिनेटर एज इट इज यहाँ पे रहेगा. मैं थोड़ी यहाँ पे स्पेस ज्यादा जाती है इसलिए मैं ऐसे करता हूँ. ये डिनोमिनेटर सबको एक कॉमन लगाता, tan x प्लस tan y प्लस tan z, tan x plus tan y plus tan z. Now here is a sin of 2x. उनको रिजल्ट बस मुझे 2 ही दिखाना है. हाँ, sin of 2x into sec square x. It is a reciprocal of what? 1 upon cos square x. Okay, मैं क्या करता हूँ, थोड़ा सा या एक स्टेप में स्किप करता हूँ. We have to use this formula now guys. Sin of 2x equal to डबल एंगल फॉर्म्युला काय येतो चैतन्य, 2 sin x into cos x. मला सांगा मग sin of 2x च्या इथे किती लिहिला पाहिजे, 2 sin x into what is that, cos x into किती रे, sec स्क्वेअर होता तो किती लिहिला पाहिजे, 1 अपॉन cos स्क्वेअर x प्लस पुढची टर्म काय येणार आहे, 2 sin y cos y आणि पुढे काय येणार आहे, 1 अपॉन cos स्क्वेअर y प्लस पुढे काय येणार आहे, 2 sin z cos z इनटू किती, 1 अपॉन cos स्क्वेअर z. ओके, मग आता डिनॉमिनेटरला काय राहतं ते सेम डिनॉमिनेटर यू विल हैव गेटिंग सेम नाउ. इट इज tan x प्लस tan y प्लस tan z. हां विनय, tan x प्लस tan y प्लस tan z काय कैंसिल होईल आता, cos x को cos x cos स्क्वायर x, एक cos स्क्वायर x कैंसिल होगा. मींस यहाँ पे क्या रहेगा, देखो मैं टोटल यहाँ पे कट नहीं करता, आपको ये समझ में आएगा शायद. हाँ, मला सांगा इथे एक cos कट झाला आणि हा cos गेला, sin अपॉन cos राहिला, sin अपॉन cos मी काय लिहू शकतो, 2 tan x प्लस सेम इथं पण तसंच होईल का रे, न्यूमरेटरला एक cos राहील आणि sin y अपॉन cos y 2 tan y बरोबर, प्लस इथे किती राहील, 2 tan z. मग आता 2 कॉमन घेतला आपण सगळ्यांमधून, न्यूमरेटर मधून 2 कॉमन घेतला, आतमध्ये किती राहील, tan x प्लस tan y प्लस व्हाट इज दॅट नाउ गाइस हियर, tan z डिवाइडेड बाय tan x प्लस tan y प्लस tan z. सो दिस इज इक्वल टू व्हाट इज दैट हियर 2, एंड ये मैंने क्या लिया था, LHS लिया था. मेरी RHS कितनी आई, यू सी ऑन क्वेश्चन एंड दिस इज योर प्रूफ. ओके, hence the proof. Okay, we have to complete this everyone now. See the LHS. What is the LHS we have to take now? Same LHS and getting the result is what is that, 2. U is a log of x square plus y square. So tell me, dA by u by dA by x equal to, log से डेरिवेटिव किती,
1 upon fx म्हणजे x square plus y square. रिमेनिंग डेरिवेटिव ऑफ d by dx ऑफ किसका रहेगा x square plus y square का. तो ये कितना होगा 1 upon x square plus y square. So the derivative of x square plus y square with respect to x कशाचं डेरिवेटिव फक्त येईल x square चं. y square चं किती 0, x square चं किती राहिलं 2x. Very good. So this is what dA by u by dA by x. Now this 2x can be written as in a numerator I am writing now this will be 2x. Okay. Now see the verified term. यहाँ पे पहला डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू क्या है x है, बाद में क्या है y. तो देखेंगे इसको अगेन डिफरेंशिएट करेंगे. अगेन पार्शियली डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू, पहले x था अभी मैं y करूंगा विथ रिस्पेक्ट टू नाउ y. So therefore dA by dA by y of dA by u by dA by x this will equal to, तो मुझे बताना विथ रिस्पेक्ट टू y करना है तो 2x की टर्म क्या होगी कॉन्स्टंट होगी. बरोबर ना विनय. 2x ची टर्म काय झाली कॉन्स्टंट झाली. मग डेरिवेटिव्ह कुणाचं घ्यायचं रे dA by y ऑफ विथ रिस्पेक्ट टू y घेतो 1 अपॉन कुणाचं घेणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चं. तर तुमच्याकडे फॉर्म्युला असतो डेरिवेटिव्ह ऑफ 1 अपॉन f ऑफ x. काय फॉर्म्युला असतो सगळेजण इकडे लक्ष देतील. मायनस 1 अपॉन काय असतो f ऑफ x का स्क्वेअर आणि इनटू f डॅश ऑफ x. हाच फॉर्म्युला असतो ना. सो यू ट्राई टू टेल मी 2x इनटू ये डेरिवेटिव होगा माइनस 1 अपॉन होगा f ऑफ x स्क्वेअर मीन्स व्हाट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इट्स अ होल स्क्वेअर इनटू डेरिवेटिव ऑफ f ऑफ x. म्हणजे डेरिवेटिव कुणाचं राहणार आहे खालचं हे बघा याचं. म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चं डेरिवेटिव ते मी अजून एका स्टेप मध्ये लिहितो. हे विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके. सो देयरफॉर दिस विल इक्वल टू नाउ माइनस साइन आई एम टेकिंग हियर 2x अपॉन x square plus y square and whole bracket square taking as this. You tell me the derivative of x square plus y square with respect to y. What is that now here? 2y. 2y. Okay. So next. Total किती झाला मग हा? So what is the notation for this guys? dA by 2u upon dA by y dA by x equal to minus 4xy upon x square plus y square and whole bracket square. Okay, this will be the first result you need to show this now. Suppose this is equation number A. मैंने यहाँ पे ये वाला रिजल्ट दिखाया. अभी मुझे क्या करना है LHS का रिजल्ट मुझे निकालना है. तो LHS का रिजल्ट निकालने के लिए क्या करोगे u को ही डिफरेंशिएट करोगे. So again I am writing now let again u is a log of x square plus y square. So you tell me differentiate of u with respect to y. Same डेरिवेटिव रहेगा 1 अपॉन ये रहेगा x square plus y square and डेरिवेटिव ऑफ किसका मुझे डेरिवेटिव लेना है x square plus y square का डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू क्या लेना है y. So this will be what is that now here in denominator x square plus y square taking as it is and derivative of this with respect to y. सांगा इथे with respect to y x square plus y square चं डेरिवेटिव 2y and this will be what dA by u by dA by y. आता याला अजून डिफरेंशिएट कशाने करायचं विषय x न. मग सांग आता इथे मला dA by dA by x ऑफ मी तर स्टार करून लिहितो. यू नीड टू राइट दिस स्टेटमेंट ना x dA by u by dA by y दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट कोण राहिला मग विथ रिस्पेक्ट टू x करायचं तर कॉन्स्टंट कोण झाला 2y ला टोटल बाहेर घेणार का तुम्ही 2y ला इथे बाहेर घ्या आणि डेरिवेटिव कोणाचं घेणार dA by dA by x ऑफ कुणाचं 1 अपॉन x square plus y square. So tell me 2y into ह्याचं डेरिवेटिव माइनस 1 अपॉन x square plus y square आणि होल स्क्वेअर इनटू डेरिवेटिव रिमेनिंग किसका रहता था x square plus y square का. यहाँ पे विथ रिस्पेक्ट टू y था, यहाँ पे विथ रिस्पेक्ट टू x. ये कितना होगा 2x. तो फाइनली आपको कितना मिलेगा 2 into 2 4 and minus taking as it is 4xy upon x square plus y square whole bracket square and the notation will becomes now dA by 2u upon dA by x into dA by y. You see the both result now, result number A and result number B. So from result A and B, from result A and B you check with your proof now. Is it correct now guys? Yes. Yeah. So from A and B result is proved. Okay. Okay, result is a verified. Okay, complete it guys. Complete it quickly.
चला झाले तुम्हाला सर्वांचं माझ्याबरोबर सॉल्व करत चला रे. With respect to what? X and Y. So you start with me, everybody you start with me. Let u is equal to, what is that here? U is a log of x cube plus y cube minus y square x minus x square y. Example is very easy. Yeah? So differentiate with respect to first x. Differentiate with respect to first x. So let me know log of fx. अभी एग्जाम्पल हुआ था. log of fx का डेरिवेटिव कितनी 1 अपॉन x क्यूब प्लस y क्यूब मायनस y स्क्वेअर x मायनस x स्क्वेअर y. कारण पुढे डेरिवेटिव कोणाचं राहिले डॅबा बाय डॅबा x ऑफ या ब्रॅकेटचं राहील ना. या ब्रॅकेट मध्ये x च्या टर्म कोणते आहेत फक्त मला सांग. त्याचं डेरिवेटिव बाकीचं आपण हे करू. म्हणजे मी सगळ्याच टर्म इथे लिहितो ठीक आहे कारण इथे बऱ्याच टर्म येतात x क्यूब प्लस y क्यूब मायनस y स्क्वेअर x मायनस x square y. Okay. Log of fx चा डेरिवेटिव 1 upon fx into differentiation of हा fx राहील into f dash of x. कळते ना हे डेरिवेटिव? हां विजय मी हे डेरिवेटिव कळते ना? आता पुढं सांगा मग इथे मी डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहितो इथे x क्यूब प्लस y क्यूब मायनस y स्क्वेअर x माइनस x स्क्वेयर y. गाइस इसका डेरिवेटिव मैं अभी न्यूमरेटर में लिखूंगा. इसका डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू x सिर्फ x का डेरिवेटिव लेना है बाकी y का डेरिवेटिव कितना करना है 0. x क्यूब चा डेरिवेटिव किती आले इथे 3x स्क्वेअर प्लस y क्यूब चे किती 0. ते मी लिहू का अजिबात लिहित नाही आता इथे. हां आता इथे y स्क्वेअर काय झाला कॉन्स्टंट झाला तर साइन काय आहे इथे मायनस y स्क्वेअर कॉन्स्टंट झाला x चा डेरिवेटिव 1 हां मायनस इथं y कॉन्स्टंट झाला y ला मी अगोदरच ठेवला इथे आणि x स्क्वेअर चा डेरिवेटिव किती 2x म्हणजे थोडक्यात काय झालं 2xy बरोबर ना. तर हे काय झालं तुमच्याकडे बाळांनो डॅबा u बाय डॅबा x. आता सिमिलरली तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे काय व्हॉट इज दॅट नाउ डिफरन्शिएट नाउ दिस इक्वेशन. याला इक्वेशन a म्हणला तरी चालेल किंवा 1 म्हणला तरी चालेल. ओके सो आय एम अगेन डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इज दॅट नाउ y पार्शियल. So you go differentiate with respect to y. चला differentiate with respect to y. 3y square minus 2y upon 1 upon x cube plus y cube minus y square x into x square y. आता न्यूमरेटरला त्याचे डेरिव्हेटिव्हज लिहू या स्टेप सारखे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार इथं जसं y म्हणलं होतं तसं इथं काय म्हणणार आता सॉरी इथं x म्हणलं होतो आपण इथं विथ रिस्पेक्ट टू काय म्हणणार आहे y. म्हणजे ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती 0 y क्यूब चा किती आला 3y स्क्वेअर मायनस इथं x झाला कॉन्स्टंट हां y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती 2y. ओके मायनस इथं कोण कॉन्स्टंट झाला x स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट आणि y राहतो त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 1. ओके so therefore these are the differentiation with respect to x and with respect to y. देखो मैंने एक ही स्टेप में इसका आंसर लिखा है जैसे कि आप मैंने 2 किए थे अभी आपका प्रैक्टिस होना चाहिए यहाँ पे देखो. हाँ ठीक है 2 ही स्टेप में आंसर यहाँ पे बहुत बड़ा नहीं. हाँ हाँ डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं ना. हाँ काय अडचण नाही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे आता हे प्रूव्ह करण्यासाठी मला माहिती आहे या दोघांची तर ऍडिशन करायची आहे. ओके यू तर बाहेर आहे बट हम उसके बारे में बाद में सोचेंगे. अभी या दोघांची इथे ऍडिशन आपण करूया. ह्या दोघांची ऍडिशन इथं काय होईल सांगा. सो फ्रॉम ए किंवा मी याला कॅपिटल ए म्हणतो आणि इथे कॅपिटल बी म्हणतो. सो ऍडिंग ए एंड बी ऐड क्यों करना है तो इसलिए ऐड करना है. सो लेट्स सी नाउ एडिंग ए एंड बी एलएचएस इसके ऐड करना है मुझे. अभी देखो ए इक्वेशन मेरा डैबा यू बाय डैबा एक्स है डैबा यू बाय डैबा एक्स प्लस क्या लिखूं डैबा यू बाय डैबा वाई. सो दिस विल इक्वल टू नाउ. अभी एडिंग करते समय दोनों का डिनोमिनेटर सेम है क्या नहीं थोड़ा स्मार्टली करेंगे स्टेप टू स्किप करेंगे. तो डिनोमिनेटर सेम यहाँ पे होगा क्या होगा दोनों का कॉमन डिनोमिनेटर होगा एक्स क्यूब प्लस वाई क्यूब प्लस सॉरी व्हाट इज दैट नाउ माइनस
वाई स्क्वायर एक्स माइनस एक्स स्क्वायर वाई। एडिशन अपन न्यूमरेटर की होगी, न्यूमरेटर में कौन कौन है इसके एडिशन करेंगे, थोड़ा सा ठीक से लिखेंगे इसे। पहले 3x स्क्वायर की टर्म मैंने लिखी, ठीक है, मैं एज इट इज लिखता हूँ 3x स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस 2xy, ओके, एंड देन प्लस 3y स्क्वायर माइनस 2xy माइनस x स्क्वायर। एडिशन इज करेक्ट गाइस एवरीवन। आता कॅन्सल काय होतंय पहा, बघा इथे काय कॅन्सल होत, तर इथं काय कॅन्सल तर काय होत नाही। एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचे टर्म्स होतात। हा, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी सम इथे मिळेल तुम्हाला। 3x स्क्वेअर मधून एक x स्क्वेअर गेला, 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर प्लस किती 2y स्क्वेअर, 3y स्क्वेअर मधून मायनस किती जाईल हा 4xy, आणि डिनॉमिनेटरला किती मिळेल x क्यूब प्लस y क्यूब माइनस y स्क्वायर x माइनस x स्क्वायर y। So this quantity dA by u by dA by x plus dA by u by dA by y। न्यूमरेटर में से 2 कॉमन बाहर आ सकता है क्या, 2 आ सकता है ना, तो न्यूमरेटर में से 2 को कॉमन लेना है यहाँ पे। सो 2 को कॉमन लिया, अंदर कितना रह गया एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर माइनस 2xy, एंड डिनोमिनेटर को मुझे एक एक्सपांशन का फॉर्मूला, मैंने शायद एग्जाम्पल आपका चालू था तब मैंने लिख के ये दिया था, क्या फॉर्मूला था किसी के पास है वो, देखो ये एक्सपांशन क्यूब में यहाँ पे जाता है, मैं इसे x प्लस वाई, ये ध्यान में रखने के लिए बहुत ईजी है, देखो थोड़ा स्मार्ट भी बच्चे जाएंगे तो मुझे रिक्वायर्ड रिजल्ट में चाहिए x प्लस वाई, मैं लिखूंगा x प्लस वाई, ओके। अब मैं यहाँ पे करूंगा एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर माइनस 2xy, तुमचा उद्या पेपर आहे म्हणून, ओके, हा सेम ब्रॅकेट इथं लिहायचा। आता तुम्हाला जर हे मल्टिप्लिकेशन करून चेक करायचं आहे तर हे चेक केल्यानंतर वरची टर्म आली पाहिजे, आपण जस्ट इथे चेक करू आता, ओके, हे चेक करू आपण ही वरची टर्म येते का, डिनॉमिनेटर आपण असं लिहिलंय, तर x ने मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट मध्ये होईल x क्यूब, हे सगळ्याला x ने मल्टिप्लाय करा, x क्यूब प्लस xy स्क्वेअर माइनस 2x स्क्वेअर y, तसंच कुणी मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला y ने, त्याला y ने मल्टिप्लाय करा, प्लस किती राहिली ते y ने मल्टिप्लाय केल्यानंतर x स्क्वेअर y परत किती होईल प्लस y क्यूब माइनस किती राहील 2xy स्क्वेअर, काय राहतं x क्यूब आणि y क्यूब पहिल्यांदा लिहा इथे, x क्यूब प्लस y क्यूब पहिल्यांदा लिहिले मी इथे। सो यू ट्राय टू टेल मी नाउ नेक्स्ट xy स्क्वेअर एंड 2xy स्क्वेअर, हाँ, माइनस 2xy स्क्वेयर से एक xy स्क्वेयर गया, कितना रह गया माइनस xy स्क्वेयर, सेम कितना रहेगा यहाँ पे देखो xy स्क्वेयर x स्क्वेयर y से कौन जाएगा, हाँ, मीन्स 2x स्क्वेयर y से एक x स्क्वेयर y जाएगा, साइन किसका रहेगा माइनस का ही रहेगा, कितना रहेगा x स्क्वेयर y। अभी ये वाली टर्म और ये टर्म जो हमने अभी की ये सेम है क्या नहीं, देखो यस और नो, तो मैंने क्या किया बस ये एडजस्टमेंट यहाँ पे कर दी, ओके, आई वांट दिस रिजल्ट, तो इसलिए मैंने ये एडजस्टमेंट कर दिया। आप कुछ हिंट से ये ध्यान में रखना, और मैंने इसका प्रूफ भी बताया जो मैंने यहाँ पे लिखा है, मल्टीप्लाई करके भी ये टर्म यहाँ पे आती है, ओके। सो मैं इसको यहाँ पे एक स्टार करता हूँ जो आप यहाँ पे ध्यान पे रखोगे। सो देखो अभी ये वाला ब्रैकेट और ये वाला टोटल ब्रैकेट कैंसिल होगा, सो मुझे मिलेगा डा बाय u बाय डा बाय x प्लस डा बाय u बाय डा बाय y, सो व्हाट विल गेट हियर 2 अपॉन किती मिळालं x प्लस किती y, 2 अपॉन x प्लस y। तर हे जे काही मिळालेलं आहे ना, मी त्याला काय म्हणेन आता थोडंसं नोटेशन मध्ये, त्याला मी काय म्हणेन w म्हणेन, काहीतरी मी नोटेशन इथे दिलं w से, हे आपण यूज करू इथं w से। इथपर्यंत काय डाऊट आहे कुणाला, काय करणार आहे, तुम्हाला स्टेप वाइज मार्क असतात, मी अजूनही सांगतोय, एक्झाम्पल एखादं सुद्धा एक्झाम्पल सोडायचं नाहीये, ओके, जे येते त्याच्या रिलेटेड जेवढं येते तेवढं लिहायचा प्रयत्न करायचा। u दिलाय तर इथं परफेक्ट डोक्यात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू y, ऍडिशन दिलंय तर ऍडिशन इथं करायची, कळतंय तेजस्वी तुला, ऍडिशन दिलंय तर ऍडिशन इथं करायची, ऍडिशन केल्यानंतर इथं थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, मला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे, म्हणजे डा बाय डा बाय x याचा स्क्वेअर करायचा आहे। आता हा कसा करायचा, त्याच्यासाठी LHS इथे कन्सिडर करायची। सो हाउ टू टेक LHS इक्वल टू, LHS इसकी क्या है देखना यहाँ पे,
डॅबा बाय डॅबा एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाई इट्स अ स्क्वायर एंड इनटू कितने यू आई. ओके वर्षा क्या किया था हमने यहाँ पे टेल मी. दोनों को अलग निकाला. दो ये ब्रैकेट कितने टाइम से दो टाइम डैबा बाय डैबा एक्स डैबा बाय डैबा वाई ये ब्रैकेट में ब्रैकेट का स्क्वायर है दो टाइम यहाँ पे लिखूंगा कितना हो जाएगा ये डॅबा बाय डॅबा एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाय आणि इनटू किती यू. आता जसं तुम्ही मॅथ्स मध्ये मल्टिप्लाय करता तसं हा यू कशाला होईल दोघांना मल्टिप्लाय होईल तर हा ब्रॅकेट ॲज इट इज राहिला डॅबा बाय डॅबा एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाय ब्रैकेट एज इट इज नाउ यू टेल मी इसके लिए क्या आएगा डैबा यू बाय डैबा एक्स एंड डैबा यू बाय डैबा वाई. हाँ यू चेक हियर मैंने यहाँ पे कुछ से बोला था अभी डैबा यू बाय डैबा एक्स डैबा यू बाय डैबा वाई इसको मैंने कितना बोला है वाई. तो ये वाला इक्वेशन सपोज मैं इस इक्वेशन को इक्वेशन स्टार बोलता हूँ. ओके फ्रॉम इक्वेशन स्टार. ओके सो दिस इज इक्वल टू डैबा बाय डैबा एक्स प्लस डैबा बाय डैबा वाई ये ब्रैकेट में रहेगा और इसके लिए मुझे कितना लिखना है फ्रॉम इक्वेशन स्टार से w. यस और नो कितना लिखना है मुझे सिंस फ्रॉम इक्वेशन स्टार. ओके इक्वेशन स्टार से मैंने क्या किया मैंने w लिखा. अभी जैसे u अंदर मल्टीप्लाई होता था वैसे क्या मल्टीप्लाई होगा w. सांग में आता मला सॉरी शुभम काय पुढची स्टेप येईल LHS इक्वल टू w ने आत मल्टीप्लाय केल्यानंतर काय येईल डॅबा w अपॉन डॅबा x प्लस डॅबा w अपॉन डॅबा y. आता w तर आहे तुमच्याकडे हां डॅबा बाय डॅबा x ऑफ w किती आहे तुमच्याकडे 2 अपॉन x प्लस y प्लस डॅबा बाय डॅबा y ऑफ w ची व्हॅल्यू 2 अपॉन x प्लस y. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा d बाय dx ऑफ 1 अपॉन f ऑफ x. किती फॉर्म्युला असतो रे -1 अपॉन f of x and it's what is that now square. yes or no into derivative किसका रहता है f of x का वो क्या होता है f dash of x. we have to same use this formula now. अभी इसमें 2 का कुछ काम है क्या डेरिवेटिव के अंदर नाही ना 2 काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट काय करतो आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो आणि मग डेरिव्हेटिव्ह फक्त कुणाचं राहतं रे 1 अपॉन कुणाचं राहील x प्लस y चं प्लस 2 इथं पण बाहेर आला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y राहील 1 अपॉन x प्लस y म्हणजे 1 अपॉन x प्लस y मी खाली फॉर्म्युला लिहिलेला आहे जे काय आहे ते फंक्शन ते कसं लिहिणार -1 अपॉन त्या फंक्शनचा स्क्वेअर. कारण सांग पुढे काय आलं 2 इंटू हां सांग -1 अपॉन fx चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर x प्लस y चा स्क्वेअर. ओके प्लस सॉरी इनटू डेरिव्हेटिव्ह कुणाचं राहील f ऑफ x राहील. आता f ऑफ x म्हणजे x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किती x. तर x चं डेरिव्हेटिव्ह किती झालं 1 लिहावं लागेल का नाही लिहिलं तरी चालतं आणि y चं किती 0 म्हणजे याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y 1 प्लस 0 असेल आणि 1 प्लस 0 हा 1 असेल म्हणून हा मी इथं लिहित नाहीये प्लस 2 इंटू सेम इकडे सांगा विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे -1 अपॉन किती राहील x प्लस y चा होल स्क्वेअर आणि हे डेरिव्हेटिव्ह किती राहील x 0 आणि हे किती राहील 1. मी इथं लिहित नाहीये. ओके हे तुम्हाला येतं आता. तर ह्या दोघांमध्ये कोण कॉमन आहे 2 कॉमन आहे अपॉन डिनॉमिनेटर पण कॉमन आहे -2 कॉमन आहे आणि अपॉन डिनॉमिनेटर पण कॉमन आहे. तर किती आहे डिनॉमिनेटर x प्लस किंवा आता सेम तुम्हाला हे समजते डायरेक्टली ऍडिशन केली तर होईल काय हां हे 2 टाइम्स आणि हे 2 टाइम्स सेमच आहे ना टोटल किती झालं हे मायनस मी करतो मायनसला बाहेरच घेतो -4 टाइम्स व्हाट इज दॅट x प्लस y होल ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट युअर प्रूफ गाइस. Okay, this is LHS and that is equal to RHS. Okay, you have to complete this quickly now. Yeah, result is verified. Okay, hence the proof. Hence the proof. Complete it quickly now. प्लस इसका डिफरेंशिएशन कितना होगा -a राइट ना. Can I write this minus here merge here now? Minus a into so I am writing now here -3a divided by 2 and यहाँ पे जो पावर रहेगी y minus a is raised to किती रे हाफ. ठीक आहे हा काय झाला तुमच्याकडे डॅबा z बाय डॅबा x. आता सेम काय फाइंड आउट करणार विथ रिस्पेक्ट टू अगेन x स्क्वेअर ना. हां ठीक आहे मग आता लेट डॅबा बाय डॅबा x ऑफ डॅबा z बाय डॅबा x याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह a कॉन्स्टंट झाला sec स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह Sec x.
टू ए स्क्वायर सेक स्क्वेअर आहे ना हा काय येणार 2 टू सेक वाई प्लस ए एक्स हा 10 वाई प्लस ए एक्स हाँ म्हणजे सी एफ ऑफ एक्स ब्रैकेट पावर n का डेरिवेटिव होता है n इंटू एफ ऑफ एक्स पहले और बाद में एफ डैश ऑफ एक्स ये सेक स्क्वायर था 2 आगे आएगा सेक y प्लस एक्स इंटू डेरिवेटिव यहाँ पे रहेगा एक स्टेप में ज्यादा करता हूँ डैपा बाय डैपा एक्स ऑफ ये पावर का मैंने लिखा किसका रहेगा व्हाट इज दैट नाउ हियर सेक जस्ट गिव मी सेकंड नाउ काय बोल रही थी Sir, सेक एक्स है दोबारा से सेक के ऊपर स्क्वायर कर दो वहीं पे सेक स्क्वायर वाई प्लस ए ते नंतर सांग उसी में ऐड कर दो ना सेक का y plus ax आणि tan y plus हे बघ सेक स्क्वेअर होता 2 सेक एक्स आला आपण पॉवरचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं आता sec राहिलं x. कुणाचं डेरिव्हेटिव्ह dy dx of sec theta सेक y प्लस एक्स याचं डेरिव्हेटिव्ह राहिलं ना हाँ तर एखादी स्टेप जास्त झाली तर काही हरकत नाही सर्वांना समज कळतं काय सर्वांना सेक स्क्वायर का क्या किया मैंने a एज इट इज रखा 2 सेक ऑफ दिस इनटू डेरिवेटिव ऑफ सेक ऑफ y प्लस एक्स माइनस 3a डिवाइडेड बाय 2 त्याचं डेरिवेटिव किती घेणार आता 1/2 राइट y माइनस ax ब्रॅकेट पॉवर किती 1/2 माइनस 1/2 व्हेरी गुड माइनस 1/2 हे पॉवरचं डेरिव्हेटिव्ह कळते का ही पॉवर काय येईल पुढे येईल आणि y मायनस एक्स या पॉवर मधून परत -1 होईल ते किती राहील तुमचं मायनस बरोबर ना तर -3/2 राहते सर करेक्ट है जे काही या सो दिस विल बी व्हॉट मायनस सर ते प्लस राईट पुढे 3/4 येईल मायनस मायनस प्लस होईल हा इथं डेरिव्हेटिव्ह कोणाचं येईल परत याचं पॉवरचं लिहिलं ते किती येईल मायनस येईल आता हे थोडंसं व्यवस्थित आपण लिहू a2 sec of y plus ax फाइन इनटू sec x चं डेरिव्हेटिव्ह sec y plus ax इनटू tan y plus x इनटू y plus ax चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती राहील ते a राहील आता हा मायनस आणि मायनस दॅट विल बी प्लस लक्ष देतील सगळे मायनस आणि मायनस प्लस हा होईल 3a आणि a होईल हा a स्क्वेअर अपॉन 4 राइट ना y minus a y माइनस x ब्रैकेट पावर व्हाट माइनस तो इकडे लक्ष द्या सेक एंड ये सेक कितना होगा ये 2a मैं एज इट इज रखता हूँ ये हो a जाएगा square 2a स्क्वायर या ये a यहाँ पे भी है यहाँ पे ये 2a स्क्वायर सेक स्क्वायर y प्लस x इंटू tan ऑफ y प्लस x प्लस 3a स्क्वायर बाय 4 y माइनस x आणि ब्रॅकेट पॉवर किती रे माइनस हाफ आता हे नोटेशन कोणामध्ये गेले डॅबा 2z अपॉन डॅबा x स्क्वेअर गिव द इक्वेशन नंबर 1 फॉर दिस आता इक्वेशन 2 काय आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं पाहू ओके सगळेजण हेल्प करतील आता इथे सो z तुमच्याकडे आहे आता डिफरन्शिएट पार्शियली z विथ रिस्पेक्ट टू आपण x ने केला होता आता कशाने करणार आहे विथ रिस्पेक्ट टू y तर सांगा मला हे डॅबा z बाय डॅबा y इक्वल टू याच्यासारखंच tan चं डेरिव्हेटिव्ह परत येईल सेक स्क्वेअर y प्लस x आता y चं डेरिव्हेटिव्ह फक्त राहील x चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल y चं डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस 3/2 राइट ना 3/2 y माइनस x आणि ब्रॅकेट पॉवर किती राहील हाफ राहील परत y माइनस x चं डेरिव्हेटिव्ह ते किती राहील प्लस हे डेरिव्हेटिव्ह समजते सर्वांना परत डॅबा 2z अपॉन डॅबा y स्क्वेअर त्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह आता इथं लिहितो तसंच ते 2 सेक ऑफ y प्लस x आणि डेरिव्हेटिव्ह राहतं परत राहतं सेक ऑफ y प्लस x ओके हा इथे ब्रॅकेट मी कंप्लीट केला ठीक आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह मी पॉवरचं लिहिलं पॉवरचं डेरिव्हेटिव्ह काय 2 पुढे आला सेक ची पॉवर परत 1 झाली रिमेनिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस नाउ प्लस ये हो गया आपका 3/2 इसका डेरिवेटिव ये पावर आगे आएगी और इसका ब्रैकेट का रहेगा ax 1/2 से -1 यहाँ पे जाएगा तो ये रहेगा -1/2
एंड यहाँ पे y माइनस एक्स का भी डेरिवेटिव कितना रहेगा, y का डेरिवेटिव होगा सिर्फ 1 माइनस ax का डेरिवेटिव, x क्या हो जाएगी टोटल कांस्टेंट, उसका डेरिवेटिव कितना हो जाएगा 0. सो यहाँ पे देखना 2 sec ऑफ y प्लस ax, इसका डेरिवेटिव sec का डेरिवेटिव मैंने यहाँ पे लिया है, कितना आया था sec x इंटू tan x. ओके मैं यहाँ पे लिखूंगा sec ऑफ y प्लस ax, ओके इंटू कितना रे tan ऑफ y प्लस ax प्लस अभी ये हो जाएगा 3/4 y माइनस ax एंड ब्रैकेट पावर माइनस हाफ. ओके वन मोर स्टेप यू नीड टू सॉल्व नाउ. sec इंटू sec ये हो जाएगा sec स्क्वायर y प्लस ax इंटू tan ऑफ y प्लस ax प्लस 3/4 y माइनस ax ब्रैकेट पावर व्हाट माइनस हाफ. ओके यहाँ पे देखना. सो दिस विल बी इक्वेशन नंबर व्हाट 2. उसको a से मल्टीप्लाई करो. ठीक है, उसको a से मल्टीप्लाई किया तो यहाँ से एक a स्क्वायर को मैं बाहर ले सकता हूँ क्या, नहीं तो देखेंगे बाद में. सो लेट हियर मैं यहाँ पे क्या करता हूँ, मल्टीप्लाइंग a स्क्वायर d2y बाय dx स्क्वायर, सॉरी dy स्क्वायर. ठीक है, मैं d2z अपॉन dy स्क्वायर. Now multiplying equation, this equation by only a square. So this will be dabba 2z upon dabba y square. जो मुझे रिजल्ट में चाहिए वो हम करेंगे. देखो इसको मल्टिप्लिकेशन में कितना चाहिए, किती पाहिजे a स्क्वेअर, तर ते आपण इथं घेतलं याला मल्टिप्लिकेशन मध्ये. हा काय झाला 2a स्क्वेअर sec स्क्वेअर y प्लस किती ax इंटू tan ऑफ y प्लस किती ax प्लस 3/4 इथं पण a स्क्वेअर ने मल्टिप्लाय केला 3a स्क्वेअर y माइनस ax एंड ब्रॅकेट पॉवर किती रे हाफ. हा किती आला तुमच्याकडे, आता याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता रिझल्ट मध्ये LHS मध्ये तुम्हाला किंवा हियर इज नॉट LHS वेअर टू जस्ट फाइंड आउट द व्हॅल्यूज, तुम्हाला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. ओके म्हणजे हे कशामध्ये मिळते, इक्वेशन 1 मध्ये, बरोबर. इक्वेशन 1 मध्ये मिळतं ना, आणि हे कशामध्ये मिळते 2 मध्ये. मग इक्वेशन 1 आणि 2 ची काय केली पाहिजे, सबट्रॅक्शन, बरोबर ना. काय केली पाहिजे सबट्रॅक्शन. म्हणजे काय करू आपण, लेट 1 मायनस 2. आता 1 मायनस 2 केल्यानंतर डॅबा 2u अपॉन डॅबा x स्क्वेअर इथं होईल, नॉट डॅबा 2z अपॉन मायनस a स्क्वेअर डॅबा 2z अपॉन डॅबा y स्क्वेअर. आता हे सबट्रॅक्शन मध्ये थोडंसं पहा, आता मी ते स्टेप लिहित नाही. ही जी टर्म आहे इक्वेशन 1 ची आणि इक्वेशन 2 ची, ही टर्म सेम आहे का बघा. 2a स्क्वेअर sec स्क्वेअर tan sec स्क्वेअर tan 3a स्क्वेअर बाय 4 y माइनस x रेज टू हाफ, ये सेम माइनस हाफ, ये सेम टर्म है. सो कैन आई राइट इक्वल टू डायरेक्टली 0 झाला का प्रूफ. सो यू नीड टू राइट हेन्स द प्रूफ, हेन्स द प्रूफ. फक्त हे सॉल्व करत जावा तुम्ही, हा व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह न चुकता हे सॉल्व करत जावा, तुमचा आन्सर 100% येईल. हा का, ठीक आहे. आपण बऱ्याच वेळा हे केलेलं आहे, मुलं बरीचशी ॲब्सेंट राहत होती त्यांच्यामुळे. काय झालं, See guys, u is equal to tan inverse of x by y. आता tan inverse x चं डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x स्क्वेअर ना. मग इथं मी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहितो. यू हैव टू यूज d by dx of tan of f of x. इसका डेरिवेटिव रहेगा 1/1 plus fx का स्क्वायर एंड इनटू रहेगा f dash of x. ओके, सो लेट मी टेल यू डैबा u by डैबा x, ये रहेगा 1/1 plus x स्क्वायर मीन्स x by y का होल स्क्वायर इनटू डेरिवेटिव जो रहेगा डैबा बाय डैबा x रहेगा किसका, x by y का. देखना इसे. सो दिस विल गेट नाउ, जैसा एलसीएम घ्या था किती होईल, हा x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर होणार आहे. फाइन, मी डायरेक्ट लिहू का इथं, डायरेक्टली x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर लिहू का. y स्क्वेअर. मग मला सांगा इथे त्याचा एलसीएम किती झाला,
Y square. वाय स्क्वेअर. हा वाय स्क्वेअर वरती जाईल का? हो. जाईल. हा वाय स्क्वेअर जर वरती गेला अपॉन Y square plus X square into इकडे तो रोज बघतोय रे त्याला इकडे इकडे लक्ष विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार कॉन्स्टंट काय वाय ना कॉन्स्टंट वाय आहे वाय ला बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती येणार आहे 1 1 y तर हा किती आला टोटल तुमचा वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा एक वाय इथला कॅन्सल झाला हा काय आला डॅ बाय यू बाय डेरिव्हेटिव्ह डॅ बाय एक्स. आता पुढचं त्याला काय करायचंय ह्या x ला पहा बरं का ह्या x ला विथ रिस्पेक्ट काय करायचंय y डिफरन्शिएट करायचंय म्हणजे डॅबा बाय डॅबा y याला घ्यायचं x काढायचं विथ रिस्पेक्ट टू y परत घ्यायचं म्हणजे ते नोटेशन कुठे जातं तुमचं डॅबा 2u बाय डॅबा y डॅबा x म्हणजे याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचंय तुम्हाला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हां मला सांगा न्यूमरेटरला y चं फंक्शन आहे डिनॉमिनेटरला पण y चं फंक्शन आहे कोणता रूल वापरायचा तर u अपॉन v क्वेश्चन रूल तर इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मला सांगा डिनॉमिनेटर इनटू तो रूल काय सांगतो तुम्हाला इथं पण तो मी रूल लिहितो इथे ओके. सो डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ मी लिहितो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर ओके. तर आज तो डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर with respect to denominator square. We have to use these two result now. Okay. Let's see. Tell me. Denominator means यहाँ पे कितना आएगा? X square plus y square into derivative of numerator. Numerator चा derivative म्हणजे y चा derivative with respect to y किती येईल? 1 येईल. Minus numerator किती तुमच्याकडे y into derivative of denominator with respect to y. आता denominator मध्ये कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर चे किती येईल मी 0 वाय स्क्वेअर चे किती राहील 2y अपॉन किती राहील बाळांनो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फाईन आणि याचा काय राहील होल स्क्वेअर. ते थोडंसं सॉल्व्ह करून घ्या आता ब्रॅकेट सगळे काढून टाका ब्रॅकेट सगळे काढून टाका x square plus y square minus बरोबर आहे ना डेरिव्हेटिव्ह correct x square plus y square minus 2y square 2y square upon x square plus y square whole square. हां मी पुढे काय राहिलं x square minus y y square upon denominator. आणि होल स्क्वेअर. हे नोटेशन कशामध्ये गेलं त्याची डॅबा 2u बाय डॅबा y डॅबा x. मी जे शो करायचंय त्याची एक साइड दाखवली पहा पुढची साइड काय कराल तुम्ही दाखवाल. किती लोकांचं झालंय फक्त 3च बाकीचे काय करताय चेतन कर पटकन कर कंप्लीट. आता पुन्हा एकदा काय करू u करू आपण लेट अगेन कन्सिडर u इज इक्वल टू व्हाट इज दैट नाउ हियर tan इनवर्स ऑफ y by x. अभी मैं थोड़ा मिनिमम स्टेप में करता हूँ इसको डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू क्या करेंगे अभी पहले मैंने x किया था अब y करेंगे.
डिफरन्शिएट एक्स ॲज ठेवणार -1/y², राईट. किती आला इथे y² वरती गेला y square upon x square plus y square इंटू into minus x upon y square -x मी इथं ठेवतो, अपॉन किती झाला y square minus x upon x square plus y square. Gamma 2u upon gamma x gamma y. Quotient rule. X square plus y square. हां बाळांनो, आता काय करतो मी मायनस साईन अगोदरतीच बाहेर घेतोय, म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्युजन नको कसलंच. मायनस साईन बाहेर घेतलं आणि डेरिव्हेटिव्ह याचं सांगा गायत्री, मला क्वेश्चन रूल यूज करून सांगा ताई. गायत्री सांगेल मला. इथं क्वेश्चन रूल डिनॉमिनेटर लिहिणार x² plus y² into derivative of numerator with respect to x. 1 minus x upon x square plus y square whole square. X square plus y square minus 2x square upon denominator. बरोबर बाळांनो. Correct. मग आता राहते किती इथे Minus sign at y square x square minus y square upon denominator. ठीक है, माइनस में अंदर देता हूँ, ये माइनस x² माइनस y² माइनस माइनस प्लस 2x² अपॉन x² प्लस y² होल ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 2x² मधून एक x² गेला, x² माइनस y² अपॉन हां फ्रॉम ए आणि बी वरून किंवा हे डायरेक्टली तुम्ही लिहू शकता द्याबा 2u द्याबा y द्याबा x इक्वल टू द्याबा 2u द्याबा x तुम्हाला 5 मिनिटं ब्रेक घ्यायची इच्छा झालेली दिसते सर्वांनी. नाही होमोजिनियस आपण घेऊ ना उद्या आपण Spoiler घ्या. उद्या आपण घेऊ. उद्या अजून थोडासा पार्ट राहणार आहे आपला, तो पण आपण उद्या कंप्लीट करू. आता 5 मिनिटं ब्रेक पाहिजे असेल तर यू कॅन टेक अ ब्रेक. घ्यायचं 5 मिनिटच घ्यायचा शार्प. मला पुढची बॅच आहे. चला घ्या. ठीक आहे सोपा माहिती एक फक्त तुम्ही आज घरी ट्राय करा. एक एक्झाम्पल, इफ u इक्वल टू log ऑफ अंडर x² प्लस y² प्लस z², प्रूव दैट x² y² z² द्याबा 2u बाय द्याबा x² प्लस द्याबा 2u बाय द्याबा y² प्लस द्याबा 2u बाय द्याबा z² एक एक्झाम्पल तुम्ही घरी कराल. ते प्रूव्ह तुम्हाला करायचं आहे. याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड घ्या. ते अंडर रूट म्हणजे किती असते पॉवर 1/2, त्याची पॉवर 1/2 करून ते करायचं. ओके, इथं तुमचा डायरेक्ट डिफरन्सिएशनचे एक्झाम्पल संपलेले आहे. आता दुसरा जो टाइप आहे त्याची मी एक्झाम्पल घेणार नाहीये. व्हेरिएबल ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट, फक्त त्याचं एक एक्झाम्पल घेईल, नाहीतर बाकीचं सेम तुम्हाला इथं करायचं. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू ऑयलर्स फंक्शन. टॉपिक आज हा होऊन जाईल, ऍटलिस्ट हा तर टॉपिक. ओके, जरा अजून जरी थांबला तर स्टॅटची बॅच माझी येते का नाही पाहतो, कारण जर नाही आलं तर तुम्ही आज 8 वाजेपर्यंत सेशन करायचे, म्हणजे आज 2 मिनिट कंप्लीट करायचे. आणि जर तुम्हाला उद्या पॉसिबल असेल तर उद्या सकाळ सकाळी या. तुमचे मॅट्रायसिस आणि तो पण अजून एकदा रिवाइज करू. ठीक आहे, चला ब्रेक घ्या आता 5 मिनिटं फक्त. मी पण थकलोय. 5 मिनिटं ब्रेक घ्या.
टेन्शन आहे.